नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांची संख्या, प्रत्येकाच्या नावावर किती शेती, त्यातील पिके याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 7/12 उतार्याला आधार क्रमांकाची जोडणी करण्यात येणार आहे. लक्षात असू द्या, यासह शेतकऱ्यातील हंगामी पिके, त्याचे क्षेत्र, अपेक्षित उत्पादन या माहितीसंबंधी उपलब्ध होणार असल्यामुळे त्या आधारे सरकारला धोरण आखता येणार आहे. शेतकऱ्याच्या या एकत्रित पारदर्शक माहितीच्या आधारे योजनांची आखणी, अंमलबजावणी करता येणार आहे. शेतीची माहिती मिळाल्याने बँकांना ही कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करता येणार नाही. येत्या डिसेंबर महिन्यापासून हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येणार आहे. राज्यात शेतकरी संख्या, त्यांच्याकडे येत असलेली शेतीची पिके याची अद्ययावत माहिती राज्य सरकारकडेही उपलब्ध नसते. एका शेतकऱ्याकडे एका गावात असलेली शेतीची नोंद केवळ त्याच गावात असते. अन्य गावात असलेल्या शेतीची नोंद नसल्याने त्या शेतकऱ्याच्या नावावर एकत्रित शेती किती आहे याची माहिती अद्याप कोणालाही उपलब्ध होत नाही. तसेच राज्यात कोणत्या हंगामात किती पिकांची किती क्षेत्रावर लागवड केलेली आहे याची माहिती कृषी विभागाकडे केवळ नजर अंदाजित असते. ती परिपूर्ण नसल्याने त्यातून येणारे उत्पादन किती असेल आणि त्यानुसार धोरण कसे असावे यासंबंध समभ्र असतो. तर काय आहे ॲग्रिस्ट्रॅक प्रकल्प ते बघूया. एखाद्या शेतकऱ्याची शेती 7/12 उतार्यावर एक असली तरी प्रत्यक्षात त्याचे प्रमाण कमी जास्त असू शकते. त्यामुळेच केंद्र सरकारने यात एकसंधता येण्यासाठी कृषी विभाग व भूमी अभिलेख विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ॲग्रिस्ट्रॉक हा प्रकल्प राबविण्याचे ठरविलेले आहे. या प्रकल्पानुसार पायाभूत माहितीची संच तयार केले जाणार आहेत. शेतकऱ्याची व शेतीची संख्या निर्धारित करून त्याला शेतमालाचा आधार क्रमांक जोडले जाणार आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याकडे असलेली विविध गावांमधील शेती एकाच आधार क्रमांकाशी संलग्न म्हणजे जोडणी होणार आहे. यातून त्या शेतकऱ्याकडे असलेले सर्व शेतीचे गट क्रमांक एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. सध्या भूमी अभिलेख विभागाकडील ई-पीक पाहणी प्रकल्पात शेतकरी पिकाची नोंदच्या ॲपच्या माध्यमातून करतो. ही माहिती ॲग्रिस्ट्रॉक प्रकल्पात उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याची अचूक असण्यासाठी शेतीच्या सीमांना जिओ रेफरन्सिंग अर्थात भूसंदर्भ जोडले जाणार आहेत. माहिती गोळा करण्याचे काम भूमी अभिलेखाकडे देण्यात आलेले आहे. या प्रकल्पात माहिती गोळा करण्याचे काम हे भूमी अभिलेखाकडे माहितीचे विभागाकडून असून माहितीचा उपयोग कृषी विभागाला शेती त्यातील उत्पादनावर आधारित धोरणे, नवीन योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करणे हे भूमी अभिलेखाकडे माहिती देण्यात आलेली आहे. यासाठी होणार आहे ही माहिती अन्य विभागांना देखील दिली जाणार असून विशेषतः बँकांकडे ही तुमची शेतीची माहिती दिली जाणार आहे. तुम्हाला कर्ज देण्यासाठी ही मदत होणार आहे. कर्ज पुरवठ्यासाठी ठरणार आहे सहाय्यभूत. म्हणजेच अनेक बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र अचूक माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मागण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. तसेच शेती नसताना कर्ज मागणाऱ्यावरही चाप बसणार आहे. म्हणजेच ज्यांना शेती नाही ते बँकेमध्ये गेले शेतीचं कर्ज घेण्यासाठी तर त्यांना हे कर्ज भेटणार नाही, अशी माहिती देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची जमा झालेली माहिती ही दररोज अद्ययावत केली जाणार आहे. म्हणजेच ही शेतीची माहिती दररोज नवीन खरोखर आहे की नाही ती अद्ययावत केली जाणार आहे. यातूनच पारदर्शकता वाढीस लागणार असून योजनांचा गैरफायदा घेणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. शेतकऱ्याला आपली माहिती तलाठ्याकडे द्यावी लागणार आहे. तलाठी त्याची पडताळणी केल्यानंतर जमीन मालकाच्या नावे आधार जोडणी करणार आहे. याचा फायदा धोरणे, योजना व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी होणार आहे. मित्रांनो, जे काही तुमच्या तालुक्यातील तलाठी साहेब आहेत त्यांच्याकडे तुम्ही शेतीची माहिती देऊन तुम्ही तुमची आधारला 7/12 जोडू शकता आणि ही
माहिती डिसेंबरमध्ये या प्रकल्पाला सुरुवात केली जाणार आहे. म्हणजे डिसेंबर महिन्यापासून ही माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.